आपल्याला आता त्याचं मनोगत सांगण्यासाठी येतोय, तो म्हणजे इयत्ता 10वीतून यशराज याला मी निमंत्रित करतो की त्यानं आपलं मनोगत व्यक्त करावं. इयत्ता 10वी मध्ये शिकत आहे, रोपड्यातच मी शाळेला आहे सर. सुरुवातीला मला बी सर खूप शंका होत्या की ऑनलाईन क्लास म्हणजे काय हेच माहित नव्हतं. पहिली गोष्ट म्हणजे रोपड्यामध्ये तर सुरुवातीला आमच्या वर्गात सगळ्या पोरांनी ऑफलाईन मध्ये क्लास लावले होते समर वेकेशनला. मला पण डाऊट होता की आपण तिथे जावं का इथे यावं ते. सर पण 2 दिवस तुमचं माझं फोनवर बोलणं सुरू झालं सर त्या विषयावर. मग सर म्हटलं तुम्ही 4-5 दिवस बसून बघ. हा 4-5 दिवस तर ट्राय केले. जेव्हा आवडायला लागलं तेव्हा जी पाक सवय लागली. आणि एकदा सवय लागली की मग क्लासला अटेंड करणं आणि ते हे करणं रोजची दिनचर्यात बनली सर. येस, अगदी रेग्युलर तर विद्यार्थी. इथं आले हा तर इथं आल्यापासून तर मनामध्ये काय शंका येईल ते तुम्ही विचारा म्हणत होता. बाकीचे तिथे काय होतं, शंका आली की आधी शिकवते म्हणते तर पुन्हा विचार म्हणते, पण आपल्या इथं असं नाही. बरोबर, जी शंका येईल ती विचारायची. शंका नाही विचारली तर मग रागवायचं. हा हा सर, तिथं फक्त मी गणित शिकलो नाही सर, गणित बनवायचं कसं ते स्वतः शिकलो सर. मी स्वतः काय काय गणित बनवले होते. काय शंका अशा होत्या की ती मी स्वतः बनवल्या होत्या मला, पण ते मला सोडवता आलं नाहीत. मग सर मी ते तुम्हाला विचारत होतो. माझंच गणित मी तयार करून मला नाही जमलं, मग मी तर तुम्हाला विचारतो. व्हेरी गुड. बघा आजपर्यंत मला वाटायचं हा शंका कुठला आणतोय, स्वतःच बनवायचं. व्हेरी गुड, छान. बोला अजून काय, मन मोकळं बोला. नाही सर एवढंच बोलायचं. धन्यवाद. बघा यशराज कडून आपण शुभेच्छा घेतल्या. मला तरी रोज वाटायचं ही एवढ्या शंका आणतो कुठनं, आणि कॉल नंबर विचारलं तर म्हणतो नाही माहिती. मग बघा आपल्या क्लासमध्ये विद्यार्थी किती घडावा, तर त्यानं स्वतःच गणित तयार करावी. मी अगदी सुरुवातीला जे समर वेकेशन पासून आहेत त्यांना मी सांगितलं होतं, एक दिवस असा येईल की तुम्ही गणित तयार कराल स्वतः. तुम्ही स्वतः गणित तयार कराल आणि स्वतः ते सोडवाल, तर खऱ्या अर्थानं तुम्ही शिकला.